हॅलो फ्रेंड्स, तर आज आपल्याला बनवायचे आहेत बटाटा वेफर्स. तर बघा, हे बटाटा वेफर्स पांढरे शुभ्र कसे होतील यासाठी काही टिप्स पण मी सांगणार आहे यामध्ये. तर सर्वांनी मला फॉलो करा, म्हणजे तुम्हाला समजेल मी काय काय टाकते आहे त्यामध्ये. सुरुवातीला आपण बटाटे घेतले आहेत, ते सगळे अशा पद्धतीने सोलून घ्यायचे आहेत. पहा, आपण 5 किलो बटाटे घेतलेले आहेत. तर बघा, हे असे बटाटे सोलून घेतलेले आहेत, सगळे त्याची वरची साल वगैरे काढून घेतलेले आहेत. आणि त्यासाठी आपल्याकडे किसणी असेल ना, त्या किसणीच्या साह्याने बघा असे चिप्स पाडून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने आपण ह्या सर्व बटाट्याचे चिप्स पाडून घेणार आहोत. अशा पद्धतीने चिप्स पडलेले आहेत आपले. बघा, अशा पद्धतीने आपल्याला सर्व बटाट्यांचे असे चिप्स पाडून घ्यायचे आहेत. बघा, मोठे मोठे काप होतात. बटाटे जेवढे मोठ्या साईजमध्ये असतील तेवढे मोठे मोठे काप होतात त्याचे. तर बघा, अशा पद्धतीने आपण सर्व बटाट्याचे असे काप काढून घेतलेले आहेत. त्यानंतर आपण त्यामध्ये तुरटी टाकणार आहोत. तुरटी 2-3 तास आपण त्यामध्ये तुरटी ठेवणार आहोत, जेणेकरून त्याचं पाणी स्वच्छ होईल त्यासाठी. तर त्यानंतर बघा, स्वच्छ धुवून घेतलेले आहेत ते. स्वच्छ धुतल्यानंतर आपण लगेच ते आता शिजायला ठेवणार आहोत. त्यासाठी आपण बघा पाणी टाकलेलं आहे, पाणी आदान ठेवलेलं आहे. 5 किलो बटाट्याला एक मोठं पातेल्याचा अंदाज घेऊन अंदाजेच पाणी ठेवायचं आहे. बघा, पाणी आणि आपण मीठ टाकलेलं आहे यामध्ये चवीनुसार. तर बघा, हे आता आपण चिप्स स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. त्यात तुरटी बाजूला काढून घ्यायची आहे. त्यानंतर बघा, अशा पद्धतीने आपण त्याला चांगला जाळ लावून शिजवून घेतलेले आहेत. शिजल्यानंतर ते दबले ना, एका बटाट्याचे 2 काप झाले ना, हाताने दाबून पाहायचं, मग बघा शिजले म्हणून समजायचं. त्यानंतर बघा, अशा पद्धतीने सर्व बटाटे आपण सुकवून घेणार आहोत. उन्हामध्ये वाळत टाकायचे आहेत. बघा, अशा पद्धतीने आपण उन्हामध्ये चांगल्या पद्धतीने वाळून घ्यायचे आहेत बटाटे. तर बघा, अशा पद्धतीने आपण सर्व बटाटे मोकळे करायचे आहेत. सर्व सेपरेट करायचे आहेत बटाटे. बटाट्याचे चिप्स पूर्ण बाजूला केल्यानंतर ते चांगले सुकल्यानंतर व्यवस्थित पांढरे शुभ्र पण होतात. बघा, अशा पद्धतीने आपण सर्व बटाट्याचे चिप्स सेपरेट करून घेतलेले आहेत. सर्वांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, मला सपोर्ट करायचा आहे, लाईक करायचं आहे. तर बघा, अशा पद्धतीने थोडेसे वाळल्यानंतर ना अशा पद्धतीने झालेले आहेत. सुकल्यानंतर ना बघा, अशा पद्धतीने ते चांगल्या पद्धतीने सुकलेले आहेत. संध्याकाळपर्यंत आणखीन जास्त चांगले सुकतील. तर बघा, अशा पद्धतीने सर्व बटाट्याचे चिप्स वाळायला लागलेले इथं. चांगल्या पद्धतीने वाळून घ्यायचे आहेत ते. बघा, अशा पद्धतीने वाळल्यानंतर कसे कडक काप झालेले आहेत. अशा पद्धतीने आपल्या बटाट्याचे चिप्स एकदम पांढरे शुभ्र तळल्यानंतर खूप पांढरे शुभ्र होतात, खाण्यासाठी तयार आहेत.